मागे होता आता मागे मित्रांनो, सगळ्यांची प्रतीक्षा संपली आणि नाशिक जिल्ह्यातील उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं मैदान या मैदानात दाखल झालेलं आहे. या मैदानासाठी दाखल झालेलं खास मथुर, बिंजोडचा बेताज बादशाह आणि राहुलबाईंचं काळीज. मथुर सध्या दिंडोरी तालुक्यातलं पिंपळगाव केतकी या गावात जस्ट त्याचं आगमन झालं आणि पाहुणचार बघितला तर या मंडळीने एक मोठ्या दिमाखात मथुरचा कुठेतरी पाहुणचार केला आणि सगळ्यांची इच्छा उद्याच्या मैदानात मथुर पूर्ण करणार. हे संपूर्ण या वस्तीकरांचं प्रेम मथुरवर. सायंकाळचे जवळपास 5:30-6:30 वाजलेले. हो. तर मित्रांनो, शुभम दादा आहे आपल्यासोबत आणि संपूर्ण टीम आहे. पिंपळगाव केतकी या गावात मथुर उतरला आणि उद्याचं मैदान अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहे आणि या मैदानासाठी मथुर सज्ज झालेला आहे. शुभम दादा नमस्कार. नमस्कार. प्रथमतः नाशिक जिल्ह्यात तुमचं सहर्ष स्वागत. किती वेळेस आला मथुर इकडं नाशिकमध्ये? हे दुसरी वेळ आहे. याच मैदानासाठी गेल्या वर्षी पण आला होता. गटपात झाला होता. सेमीला 2 नंबरला गाडी उतरली होती. मागच्या वर्षी कोणाच्या म्हणजे कोण होतं मथुर? महाराज होता. महाराज आपणच उतरवला होता. महाराज अमरावतीचा तो होता. काय सांगाल आज पिंपळगाव केतकीकरांचं प्रेम आणि मामा आहे सोबत, त्यांनी जे आयोजन केलं इथलं पाहुणचार तुमचा? खूप म्हणजे बरं वाटतं आणि मन भरून येते, कारण की मामांचा आणि दादाचे संबंध खूप जुने संबंध आहेत. मामांचा फोन आला होता दादांना की बैल आपल्या इथं आला पाहिजे, तर एका शब्दावर मामांच्या आम्ही एवढ्या लांब इथपर्यंत बैल घेऊन आलो आहे. कारण की प्रत्येक वेळी दादा नातेसंबंध जपत आला आहे, त्याच्याच उद्देशाने आज पण इथं आलो आहे. नक्कीच. मग इतका उशीर का तुम्हाला यायला? पहिला आम्ही आपला एलियन जिथं असतोय सोनूभाऊ आगले पलसे, तिथं थोडा वेळ विश्रांती केली. त्याच्यानंतर इकडं आलो म्हणून थोडा वेळ गेला. मैदानाविषयी काय सांगाल? कारण ज्या पद्धतीने उत्तर महाराष्ट्रात इतकं मोठं मैदान कुठेतरी होणार आहे आणि पर्व दुसरं आहे. मैदान अतिशय चांगलं आहे. त्यांचं पण बनकर भाऊंचा पण फोन येत होता, कधी आल्यात, काय पोचलं, कसं काय, कुठे थांबणार आहेत. मैदान गेल्या वर्षी पण अतिशय सुंदर झालं होता. यावर्षी पण तेच पारदर्शक आहे आणि तसंच रितसर आणि चांगलं असं मैदान होईल. किती दिवसानंतर मथुर पळतोय आता? एक 10 तारखेला पाळाला होता. त्याच्यानंतर बिनजोडला नेला होता, तिथे जोड नाही झाला. त्याच्यानंतर 8 दिवसाच्या आरामावरती आज मथुर पळतोय. कसं नियोजन असेल? कोणी नियोजन तर चांगलंच आहे. सर्वांचं आमच्या सहमतीनं नियोजन झालेलं आहे. उद्या तुम्हाला चांगलीच गाडी पळताना दिसेल. कुठल्या भागातला नंदी असेल तरी? नंदी आहे नाशिक भागातलाच. चांगली अशी गाडी पळेल. नक्कीच एक मोठा धप्पा दरवेळेस दादा देता आणि तुमची संपूर्ण टीम ज्या पद्धतीने काम करते, मथुरच्या गुलालावरती फोकस राहतो नेहमी. आता सध्या काय मथुरची कंडिशन? बैल एकदम फ्रेश आहे आता आणि बघूया उद्याचं मैदान गाजवेल अशी अपेक्षा आहे त्याच्याकडनं, कारण की तिथे पण उतरला होता तेव्हा पण एकदम फ्रेश होता आणि इथे पण तसंच आहे. आणि बैल काहीतरी प्रत्येक भागामध्ये गेल्यानंतर काहीतरी वेगळंच करते, तशीच अपेक्षा आहे नाशिकमध्ये सुद्धा उद्या काहीतरी वेगळंच घडवेल. मागच्या वर्षी ज्या पद्धतीने प्रेम मिळालं नाशिककरांचा, मागच्या वर्षी तर भरपूर प्रेम, म्हणजे आम्हाला कासरा धरूनच देत नव्हते. बाहेरचेच येऊन कोण ना कोण जे फॅन लोक होते तेच कासरा पकडत होते. त्याच्यामुळे मागच्या वर्षी सुद्धा भरपूर सारं प्रेम मिळालं होतं. आता सुद्धा तेवढंच प्रेम मिळेल ही अपेक्षा आहे, कारण की ज्यावेळी रस्त्यातनं गाडी येत होती भरपूर जण थांबवत होते पाहुणचार करण्यासाठी, पण बैल होता गाडीमध्ये त्याच्यामुळे जास्त कुठे थांबलो नाही आम्ही. एलियनचं पण नियोजन चांगलं आहे. एलियनचं पण नियोजन चांगलं आहे. याच भागातला बैल आहे
चांगली अशी गाडी पळताना दिसेल ती पण. आज होम ग्राउंडवर पळणार आहे खऱ्या अर्थाने एलियन. होम ग्राउंडवर पळणार आहे त्याच्याकडनं तर भरपूर अपेक्षा आहे, कारण की नाशिकमधला नंदी आहे आणि नाशिकमध्ये पळतोय, तर त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत आम्हाला. नाशिककरांचं भरभरून प्रेम मिळतं, मागच्या वर्षी मिळालं, यावर्षी पण आहे. पण आयोजकांना पूर्वसूचना दिल्या का तुम्ही गणेश भाऊला? जसं कारण पब्लिक म्हटलं की त्या ठिकाणी बैलांना त्रास होतो. आता सूचना तर काय नाही दिल्या, कारण की मथुर निघाल्यानंतर भरपूर सारी पब्लिक असते, मथुरच्या मागे फॅन लोक असतात, त्याच्यामुळे काय ते प्रत्येक वेळी म्हणजे आता कंटिन्यू सवय झालेली आहे, कारण की जाईल तिथं त्याच्या मागे भरपूर सारी गर्दी असते. नक्कीच मथुरचा धप्पा असेल. मामा आहे ज्यांच्या नियोजनात आज तुम्ही केतकी पिंपळगावमध्ये आला. मामाशी बोलूया. मामा नमस्कार. नमस्कार. मामा काय सांगाल, प्रथम मथुर आला गावामध्ये तुमच्या आणि उतरल्याच्या नंतर बघितलं ज्या पद्धतीने आता सकाळपासून मी तरी 2 तासापासून इथं बसलेलो होतो, तर येणारे जाणारे पोरं सगळे प्रतीक्षा करत होते की कधी मथुर येतो. तुमची काय आस लागली होती? मथुर असं आहे की पूर्ण महाराष्ट्राला त्याचं वेळ लागलेलं आहे, त्यामुळं आज नशीब आहे का तो दादामुळं आणि शुभम दादामुळं तसंच आपल्या देवेश दादामुळं सर्वांमुळं आज तो घरी आलेला आहे. खूप मोठ्या शेठचं आणि मोठ्या दादाचे बी खूप खूप जवळचे संबंध आमचे, त्यामुळं तो आज आपल्या गावात आलं. सगळ्या गावाला अभिमान आहे आणि अजून तर पब्लिक येऊच राहिलेली आहे, अजून येईल. पण कसं आहे बैलाला बी त्रास नको, उद्या पळायचं आहे, त्यामुळं थोडं साईडला ठेवून सर्वांचं मन शांत करावं लागणार आहे आज. सगळ्याच गोष्टीचं जर बघितलं तर आतुरता खूप मोठी होती. आता पाठीमागं बघितलं तर मंडप पण उभा केला तुम्ही, कूलरची व्यवस्था केली, म्हणजे कुठल्याच गोष्टी कमी नाही ठेवल्या. आणि ज्या पद्धतीने आदरातिथ्य करायला पाहिजे, नाशिककरांचं हे एक वेगळं प्रेम, काय सांगाल त्या बाबतीत? नाही, नाशिककरांचं प्रेम म्हटलं तर आमचे लहानपणापासून खूप जवळचे संबंध आहे, आमचे 20 ते 25 वर्षापासून संबंध आहे. तर मथुरनं राहुल दादाचं बी इतकं नाव केलेलं आहे आणि आमचं त्याच्या मागं नाव झालेलं आहे, त्याच्यामुळं एक अभिमान वाटतो बैलाचा. आणि राहुल दादा आज पाहिजेत होते, पण आता ठीक आहे, शुभम दादा वगैरे सर्व आलेले, त्याच्यामुळं चांगलं वाटतंय आज. बरं, आता एक ही मुलाखत करायच्या अगोदर एक मुलाखत केली मी आपल्या याची, तुमच्या काय जुळ्याची. तर जुळ्या बैलाची मुलाखत करताना शुभम दादा मी मामांना प्रश्न केला की घरातले संबंध असताना सुद्धा जुळ्या आणि मथुर का पळाले नाही आतापर्यंत? नाही, काय नाशिकमध्ये आपला नंदी कधी जास्त इकडे साईडला पळायला आला नाही. त्यावेळी जुल्या मुंबईमध्ये येईल किंवा दादा बोलतील नाशिकमध्ये मथुर घेऊन ये आपल्या जुल्यासाठी, त्यावेळी 100% आपण घेऊन येणार. नाही, विषय असा आहे, मथुर एका शब्दावर येईल, पण जुळ्या जो घोड्या बैलात पळतो तो बैलात त्याचा पैरा होणार नाही, त्याच्यामुळं घरचा बैल आहे. आज जुळ्यापेक्षा बी आपल्याला मथुरचं महत्त्वाचं आहे. मथुरचं जे नाव झालेलं आहे ना, ते आपल्या चुकीमुळं खाली नको यायला, त्याकरता अजून शब्द टाकला नाही आणि टाकल्यावर तो नाही म्हणणार नाही. ज्यावेळेस एक चांगला बैल लागल सीधा, त्यावेळेस हक्कानं बैल येईल आणि आम्ही कुठेही बी पायरा करू. मग असं नक्कीच 20 वर्षाची मैत्री आणि त्या मैत्रीच्या खातर राहुल दादा तुमच्यासाठी काही करू शकता, पण एक तुमच्याकडून पण एक मोठेपणा की आपला नंदी त्या बरोबरीत नाही आहे, म्हणून आपण कुठेतरी एक पाऊल मागे घेतलं. ही सगळ्यात मोठी भूमिका आहे. उद्याच्या मैदानाविषयी काय सांगाल मामा? उत्तर महाराष्ट्रातलं तुमच्या भागातलं इतकं मोठं मैदान होतं, नाशिक भागात जे बनकर भाऊनं केलेलं आहे ते एक आनंद वाटतो का ह्या भागातले आज गावोगावी सर्वांनी टोकन काढलेले. नाशिक भागात घोडाबाईला जेवढा इंटरेस्ट दाखवता तेवढा बैलात नाही, पण बनकर दादामुळं का नाशिक भागातून सुद्धा आता भरपूर बैलाचा खेळ करतील आणि इथून पुढं चांगलं मैदान, उद्या खूप चांगलं नियोजन केलेलं आहे त्यांनी आणि एवढा खर्च सर्वांचा मानपान सर्व केलेलं आहे, तर खूप चांगलं मैदान उद्या होईल बघायला सर्वांना. नक्कीच मथुरला देखील शुभेच्छा असेल. मथुर हा वेळोवेळी त्याच्या स्वतःला सिद्ध करतो आणि उद्याचं जे मैदान आहे आता नवीनच पायऱ्या असणार आहे, नवीनच येतात बरं, नवीन पायऱ्यात कुठेतरी पळताना दिसेल आणि बऱ्याच फॅन लोकांना माहिती आहे की मथुर कोणात पळणार आहे, त्याच्यामुळे बरेच लोक कमेंट करतीलच. चालतं, शुभेच्छा असेल दादा, धन्यवाद. धन्यवाद. आपल्यासोबत जॉकी, एक प्रसिद्ध जॉकी, एकदा परिचय द्या तुमचा.
माझं नाव तेजस गणपत पाटील, राहणार चिंचखेड, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. काय संबंध नेमका आतापर्यंत बघतोय मथुर सोबत आहे? मथुर सोबत असं आहे, हं. आता म्हणजे आपले मामा आहे, मामांचे भाईचे जुने संबंध बर. आणि त्यांच्या संबंधामुळं माझ्यावाले संबंध होऊन गेले हं. आणि त्याच्यामुळे त्यांची दोस्ती झाली आहे. म्हणजे मामाने जे काही मला दाखवलं आहे, हं, हं. मामामुळे मला ही दोस्ती मिळाली. बर. मामामुळं कुठंतरी आहे. आणि ज्या पद्धतीने आज कोणत्या गाडीवर बसले याच्या अगोदर? याच्या अगोदर मी म्हणजे आतापर्यंत तालुक्यातल्या व दुसऱ्या नाशिक भागातल्या भरपूर गाड्या हाकलल्या, हं. पण मग एकच गाडी हाकतो, ही घरची म्हणून माझीवाली. बर. केतकी बिंबावची गाडी आहे, प्रमोद शेट बैलगाडा संघटना 712. हं. हीच गाडी हाकतो मी ओरिजिनल. ही माझी घरची गाडी आहे. हिचं नियोजन पण आम्ही स्वतः करतो बर. आणि सगळं काही जे आहे ते घरचं आहे आपल्याला. टॉपला गाडी पळवतो आपण. मथुर विषयी काय सांगाल? मथुरच्या गाडीवर बसायची योगाला? मथुर आता कसं माहिती का, मथुर आहे आपल्या एकदम घरचाच बैल आहे. हं. पण मग कसं आता मथुरचे शर्यती चालतात चांगले बिंदोडच्या. हं. आता माझी मस्त इच्छा आहे मथुरची हाकायची, पण बघू एक दिवस येईल. शिवम दादा जेव्हा सांगेल तेव्हा येईल एक दिवस. नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून राहुल दादा सुद्धा बघतील आणि तो चान्स कुठेतरी देईल. हो चालतं. शुभेच्छा राहतील. हो, धन्यवाद.